नत्वा सरस्वतीं देवीं शुद्धां करोम्यहम् पाणिनिप्रवेशाय लघुसिद्धान्तकौमुदीं. नमस्कार. आपण व्याकरण या विषयाचा विचार करत होतो. मागच्या वर्गामध्ये आपण लघुसिद्धांत कौमुदी या ग्रंथातील संज्ञा प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्याच्यात सर्वप्रथम माहेश्वर सूत्र काय आहेत, ते एकूण किती आहेत, कोणकोणते आहेत ते पाहिलं. त्यानंतर काही सूत्रांचा आपण विचार केलेला आहे. हलंत्यम, अदर्शनम लोपः आणि तस्य लोपः या सूत्रांचा विचार आपण केलेला होता. पुनश्च एकदा माहेश्वर सूत्रांमधून आपण जाऊयात, कारण त्यांचा उपयोग आता पुढे चालून तुम्हाला होणार आहे. आई उन रेनरिक ए ओंग ऐ औच हयवरट उल्लन यमंगणनम जब है खड़दश जबगडदश खपचटत चटतौ कपय शशसर हल. हे एकूण 14 माहेश्वर सूत्र आहेत. ते आपण पाहिले होते. त्यांच्या प्रत्येकाच्या शेवटी एक हलंत वर्ण ठेवलेला आहे. त्या हलंत वर्णाचं काय प्रयोजन, तर सांगितलं होतं की प्रत्याहार बनवण्यासाठी या हलंत वर्णांचा उपयोग केला जातो, ज्याचा विचार आपण आज करणार आहोत. कसे प्रत्याहार निर्माण करायचे त्यांचा विचार आपण आज करणार आहोत. त्या सूत्रात जाण्यापूर्वी थोडस लक्षात घ्या, एक कॅटेगरायझेशन या वर्णांचं कसं आहे ते जरा जाणून घ्या. सर्वप्रथम पाणिनींनी या 14 सूत्रांमध्ये स्वर ठेवलेले आहेत, जसं की अ, इ, उ, ऋ, मृ, ए, ओ, ऐ आणि औ. हे काय आहेत? स्वर आहेत. आणि त्या स्वरांना प्रेझेंट करण्यासाठी ते प्रत्याहार काय वापरतात, तर अच प्रत्याहाराचा ते उपयोग करतात. ठीक आहे. whenever he says ach in sutra he means स्वरच, vowels. जेव्हा केव्हा ही पाणिनीजी सूत्रांमध्ये अच या शब्दाचा प्रयोग करतील, आपल्याला जाणून घ्यायचंय अच म्हणजे अच याचा अर्थ होतो, अच प्रत्याहाराचा अर्थ होतो स्वर. त्याचप्रमाणे हयवरट लन यमंगणनम जभ घडदश जबगडदश खपचटत चटतौ कपय शशसर हल. या 5व्या सूत्रापासून तर 14व्या सूत्रापर्यंत येणारे जेवढे काही वर्ण आहेत, त्या शेवटच्या हलंत वर्णाला सोडून ते सगळेच्या सगळे व्यंजन आहेत. पण व्यंजन ठेवताना त्यांचा क्रम आपण जसा शिकलोय शाळेत क ख ग ग ङ च छ ज ज ञ तसा नाहीये. यांनी क्रम जरा बदलला. क्रम बदलत असताना त्यांनी काय केलं, सुरुवातीला त्यांनी एक हकार वर्ण ठेवला. त्याच्यानंतर 4 अंतस्थ वर्ण, ज्याला आपण य र ल व म्हणतो, ते आहेत. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्गातील 5वं अक्षर यमंगणनम, प्रत्येक वर्गातील 4थं अक्षर जसं की ज भ घ ड, जसं की क वर्गातील 4थं अक्षर आहे घ, च वर्गातील 4थं अक्षर आहे झ, 4थं अक्षर आहे ध, ट वर्गातील 4थं अक्षर आहे ढ, असं प वर्गातील 4थं अक्षर आहे भ, असं प्रत्येक वर्गातील 4थं अक्षर हे 8व्या आणि 9व्या सूत्रामध्ये ठेवले. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गातील 3रं अक्षर ज ब ग ड द असे त्यांनी ठेवलेत. त्याप्रमाणे प्रत्येक वर्गातील 2रं आणि 1लं अक्षर ख फ छ ट थ च ट त व कपय या 2 सूत्रांमध्ये त्यांनी 2रं आणि 3रं अक्षर ठेवलं. आणि नंतर उष्म वर्ण, ज्याला आपण श श स हे म्हणतो, असे त्यांनी प्रत्येक वर्गातील 5वं, 4थं, 3रं, 2रं आणि 1लं आणि शेवटी श श स हे वर्ण ठेवलेत. आणि शेवटी पुन्हा एक हकार ठेवला. अशी रचना केली. ही रचना पण करत असताना त्यांचं काहीतरी प्रयोजन आहे. ज्या वेळेला ते हर्ष
हकारापासून तर या तालव्य शकारापर्यंत हश प्रत्याहार करतात. यामध्ये येणारे जेवढेच्या जेवढे वर्ण आहेत ते सगळे मृदू व्यंजन आहेत, त्यांना सॉफ्ट कॉन्सोनंट म्हणतात. तर सॉफ्ट कॉन्सोनंटला एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी हयवरट लन यमंगणनम जभय घडदश जब गडदश इथपर्यंत हे काही सूत्र ठेवलेत. त्याच्यानंतर ख छटत चटतौ कपयेश ससर असा खर प्रत्याहार म्हटला की त्या खर प्रत्याहारामध्ये सगळे कठोर व्यंजन येऊन जातात. ही एक जरा कॅटेगरी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरुवातीला स्वर प्लस मृदू व्यंजन आणि शेवटी सॉफ्ट कॉन्सोनंट हे त्यांनी ठेवलेत. आता हे पाहत होतो आपण, सूत्र पाहून झालेत आपले की हलंत्यम वगैरे. हलंत्यम म्हणजे काय? इत्संज्ञा करणारे एक सूत्र आहे. प्रत्येक आदेशाच्या शेवटी, उपदेशाच्या शेवटी येणारा जो काही हलवर्ण असेल त्या हलवर्णाची पाणिनींनी इत संज्ञा केली. एक नाव दिलं त्यांना इत म्हणायचं. जसं की महेश्वरांपासून आलेला हा उपदेश आहे, रंद्रिक यांना उपदेश पण म्हणता येतं. ठीक आहे, आता त्या उपदेशाचा अंत्यवर्ण जर व्यंजन असेल तर हलंत्यम या सूत्राने त्याची इत संज्ञा होते. आता याच्यातला रंद्रिक याच्यातला क, ए ओम याच्यातला अंग, ए औच आई औच याच्यातला च, हयवरट याच्यातला ट, अशा प्रत्येक हलंत वर्णाची इत संज्ञा होते हलंत्यम सूत्राने. आता इत संज्ञा केली त्यांचं प्रयोजन काय? म्हणतात तस्य लोपः. ज्या ज्या वर्णाची एत संज्ञा झालेली आहे तस्य तस्य वर्णस्य तस्य इतः म्हणजे ई संज्ञकस्य लोपः स्यात्, त्याचा लोप हो. आता लोप हो म्हणजे नेमकं काय हो? तर त्याच्यासाठी हे वरचं सूत्र जरा लक्षात घ्यायचंय. अदर्शनम लोपः. लोप याचा अर्थ नष्ट होणे असा नाही. लोप होणं याचा या व्याकरणामध्ये अर्थ होतो तो वर्ण विद्यमान असून दिसून न येणं किंवा त्याचं उच्चारण न होणं, त्याला लोप अशा शब्दांनी त्यांनी सांगितलंय. व्याख्या करताना म्हटले विद्यमानस्य किंवा प्रसक्तस्य अदर्शनम लोपः. म्हणजे ते वर्ण विद्यमान आहे पण आपण सध्या उच्चारण करत नाही. जसं की ऐऊन असे ज्या वेळेला आपण म्हणत आहोत त्यावेळेला अ इ उ या वर्णांचं ग्रहण करायचं आणि नकाराचा जरा त्याग करायचा. त्याची गरज नाही. त्याचं अदर्शनम आहे, त्याचं अनुच्चारण आहे, म्हणजे त्याचा लोप झालेला आहे. ठीक आहे, आता तस्य लोपः इथपर्यंत आपण सगळं पाहिलं. या सूत्रापर्यंत मागच्या वर्गामध्ये मी एलॅबरेट केलं होतं. आता मागच्या क्लासमध्ये आपण म्हणत होतो की प्रत्याहार 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 हे शब्द वापरत होतो. प्रत्याहार म्हणजे काय? संक्षिप्तीकरण. आता ते संक्षिप्तीकरण कसं करायचं ते शिकवणारं पुढचं सूत्र आहे. आदिरंतेन संहिता असं सूत्र आहे. सूत्राचा अर्थ खूपच छान आहे आणि छोटा आहे, लक्षात घ्या. अंतेन इतासहित आदि ही मध्यगाण स्वस्य च संज्ञा स्यात् यथा अन इति. आता थोडस हे सूत्र लक्षात घेण्यासाठी तुम्हाला थोडं लिहून दाखवतो मी. ही तुम्हाला वर्ड फाईल दिसते आहे ना? माझा सगळ्यांना व्यवस्थित आवाज येत आहे? तुमचा आवाज येतोय पण काही आता दिसायला सुरुवात झाली. दिसत बरं, ठीक आहे, चालेल. आता मी तुम्हाला सांगतो काय सूत्र आहे. तुम्ही सुरुवातीचा हा अ ए उ आणि न ऐऊन हे तुम्ही सूत्र पाहिलं. ऐऊन रंद्रिक ए ओम. आता यांच्यापासून प्रत्याहार कसा बनवायचा ते सांगण्यासाठीचं पहिलं सूत्र आता आलेलं आहे. आदिरंतेन संहिता सह इता. इता इता म्हणजे काय? इत. त्याची तृतीय विभक्ती होती इता.
जसं की भगवत शब्दाची तृतीय विभक्ती होते भगवता, जगत शब्दाची जगता, त्याप्रमाणे इत या शब्दाची तृतीय विभक्ती एकवचन होते इता. इतासह, पण कुठल्या इतासहित? अंतेन इतासहित. म्हणजे काय, ज्या वेळेला प्रत्याहार बनवायचा असेल त्यावेळेला काय करायचं? कुठल्या तरी उपदेशाच्या अंती विद्यमान जो इत संज्ञक वर्ण असेल त्या इत संज्ञक वर्णाच्या सहित आदी जे विद्यमान वर्ण आहे आदीही तथा मध्यगानाम त्याच्या मध्ये येणारे जेवढे काही वर्ण आहेत त्या सगळ्यांना एक नाम देऊन टाकायचं, एक संज्ञा देऊन टाकायची. काय? जसं की यांना आम्ही काय म्हणणार आता? अन असं म्हणणार. ज्या ज्या वेळेला मी अन असं म्हणेल मला कशा कशाचं ग्रहण करायचं? आदिही मध्यगानाम, आदिवर्ण. अन म्हटलं की त्याचा आदिवर्ण याचं ग्रहण करायचंय आणि त्याच्या मध्यभागी येणारे जे काही वर्ण आहेत त्यांचं ग्रहण करायचंय. फक्त इकार ज्याची इत संज्ञा झालेली आहे, जो हलंत वर्ण आहे त्याला काउंट करायचं नाही, फक्त म्हणायचं पण काउंट करायचं नाही. ज्या वेळेला मी अन म्हणतो ना, अन प्रत्याहारामध्ये एकूण किती वर्ण येत आहेत? 3 वर्ण आहेत. त्याचप्रमाणे अच असा जर प्रत्याहार मी तुम्हाला सांगितला तर या अच प्रत्याहारामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या वर्णाला काउंट करणार? तर आपल्याकडे सध्या सूत्र विद्यमान आहेत, सांगतो मी. अ इ तुम्ही बोलू शकतात ऍक्च्युली. रेलरेक ए ओम आई औच इथपर्यंत. आता यांना जरा ग्रुप करूयात आपण. हा एक ग्रुप, हा दुसरा ग्रुप, हा तिसरा ग्रुप आणि हा चौथा, आणि पुढे चालून पण काहीतरी होते. पण सध्या आपली गाडी कुठून तरी निघणार आहे. अ या वर्णापासून निघेल तर चकार पर्यंत थांबेल. तर काय करायचं? अ इ उ यांना काउंट करायचं. रेल रे या दोघांना काउंट करायचं. ए औ यांना पण काउंट करायचं. आणि आई औ, ए ओ आणि आई औ यांना काउंट करायचं, शेवटचं सोडून द्यायचं. हे कशाने सांगितलं? म्हणतात अंतेन इता सह. अंत्यहित कोण आहे? चकार. ज्यावेळेला मी अच प्रत्याहार म्हणत आहे, अच प्रत्याहारामध्ये हलंत्य आम्हाला कोण मिळाला? चकार मिळाला. त्या हलंत्य वर्णासहित मी काय करणार? आदि तस्य ग्रहणम मध्यगानाम. म्हणजे काय? आदिवर्ण अ आणि त्याच्या मध्यभागी येणारे जेवढे काही वर्ण आहेत, मग पूर्ण इकार उकार असेल, ऋकार लकार असेल, एकार ओकार असेल, ऐकार औकार असेल, या सगळ्यांचं ग्रहण अच या प्रत्याहाराने होतं. त्याला अच अशी एक नवीन संज्ञा मिळते. आता कळलं तुम्हाला? आता अच म्हटलं की तुम्हाला लक्षात येईल की अ पासून सुरू केल्यानंतर चकार येईपर्यंत मध्यंतरी येणारे हलंत वर्णांना सोडून द्यायचे, कारण त्यांनी चकाराचा प्रयोग साक्षात केलेला आहे, मध्यंतरी नकाराचा वगैरे प्रयोग केलेला नाही, किंवा ग किंवा क याचं वर्णन केलेलं नाही. त्याच्यामुळे ते फक्त एक स्थान निर्देश करून देण्यासाठी असतात, त्यांचा उपयोग काउंट करताना करायचा नाही. तुम्ही कसं करायचं? अच म्हटले की अ पासून सुरुवात करायची, जोपर्यंत हलंत चकार येत नाही तोपर्यंत त्या वर्णांचं काउंट करायचं. याचप्रमाणे वेगवेगळे प्रत्याहार तयार करता येतात. ठीक आहे. ही कन्सेप्ट प्रत्याहार कशी बनवायची ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल तर तुम्हाला अभ्यासासाठी जरा या पानावर गेलात तर वेगवेगळे प्रत्याहार दिलेले आहेत. जसं की अक म्हटलं की तुम्हाला काउंट करता आलं पाहिजे. अक या प्रत्याहारामध्ये काय काय येतं? आणि 5 वर्ण येऊन जातात. अच म्हटलं की त्याच्यात संपूर्ण स्वर येऊन जातात. अट म्हटलं की काय काय येऊन जाईल? अट म्हटलं की अ पासून सुरुवात होईल तर ट पर्यंत थांबायचं. जसं की ऐ उन रंग रेक ए ओंग आई आउट आणि हयवरट, तिथे त्या टकारापर्यंत तुमची गाडी जायला पाहिजे. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रत्याहार तुम्ही बनवा. 4 प्रत्याहार म्हटलं की चटत 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 चटताऊ, कपाय, शशसर,
तिथं रकारापर्यंत थांबायचं वगैरे, हे सगळे प्रत्याहार तुम्ही प्रॅक्टिस करा. आता त्यांनी काय सांगितलं होतं, प्रत्याहार बनवणारं हे सूत्र सांगितलं. कशी बनवायची? अंतिम जो एत आहे त्या एत वर्णासहित आधी येणारा जो वर्ण आणि त्याच्या मध्यभागी येणारा जो वर्ण आहे ना, त्या सगळ्यांना मिळून त्याची कुठलीही संज्ञा होते. जसं की अन म्हटलं की अ इ उ हे काउंट करणार. याचप्रमाणे इ उ वर्णानु संज्ञा. अन म्हटलं की इ उ अ इ उ यांची ती संज्ञा झाली, अन अशी संज्ञा झाली. एवं अशा प्रकारे अच म्हटलं की अ इ उ र ऋ ए ऐ ओ औ यांची तिथं अच अशी संज्ञा झाली. हल म्हटलं की सगळे व्यंजन आलेत आणि अल म्हटले की सगळेच्या सगळे वर्ण येऊन गेलेत, अ पासून तर डायरेक्ट हल पर्यंत, ल पर्यंत. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर पुढच्या सूत्रात ते ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत संज्ञा सांगतायत. कोणाची? स्वरांची. स्वरासाठी काय शब्द वापरणार आहेत? अच. ते सांगताना ते म्हणतायत उकालो ह्रस्व दीर्घ प्लुतः. इथं शब्दांचा जरा व्यवस्थित तुम्ही ध्यान देऊन बघायचंय. उकालः अच ह्रस्वः दीर्घः प्लुतः, किंवा त्याचं संक्षेप केला किंवा समास केला तर ह्रस्व दीर्घ प्लुतः असं आहे. आता कोणाला ह्रस्व म्हणायचं, कोणाला दीर्घ म्हणायचं आणि कोणाला प्लुत म्हणायचं हे जाणून घेण्यासाठी थोडस तुम्हाला उकाल जाणून घ्यायचंय. आता पाणिनींच्या काळामध्ये कदाचित ऑब्झर्वेशन करत असताना पाणिनींनी एका कोंबड्याचं ऑब्झर्वेशन केलं. कोंबडा कसा आरवतो? तर बेसिकली कुकू कू असं त्याचा एक काहीतरी वेगळा नाद असतो, बरोबर. आता तो आरवत असताना तो ह्रस्व उकाराचं पण उच्चारण करत असतो, दीर्घ उकाराचं पण उच्चारण करतो आणि शेवट किंवा कू अशा प्लुत उकाराचं पण ग्रहण करत असतो. आता हे सगळ्यांना सर्व ज्ञात असल्यामुळे त्यांनी उ हा एक स्वर पकडला किंवा हा एक स्वर घेतला आणि त्याच्याप्रमाणे ज्याचा ज्याचा काळ आहे, ज्याचा ज्याचा उच्चार त्याच्याप्रमाणे होतो दीर्घ मध्ये, त्याची लांबी रुंदी, त्याला ह्रस्व म्हणायचं, त्याला दीर्घ म्हणायचं, त्याला प्लुत म्हणायचं. बरं, ह्रस्व कुठला होतो, दीर्घ कुठला होतो आणि प्लुत कुठला होतो ते सांगण्यासाठी त्यांनी पुढे सांगितलं की उश्च 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 या सगळ्यांना बहुवचनामध्ये काय म्हणणार? वह. आणि षष्टी बहुवचनात त्यांना काय म्हणणार? वाम. ठीक आहे. वाम म्हणजे उकार, ह्रस्व उकार, दीर्घ उकार, प्लुत उकारांना यस्य अचः सहक्रमात ह्रस्व दीर्घ प्लुत संज्ञा स्यात्. आता हे जरा लक्षात घ्या, तुम्ही माझ्या हाताकडे एकदा लक्ष ठेवा. ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत, ठीक आहे, हे स्वराचे 3 भाग आहेत, ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत. पहिल्यांदा तुम्ही उकार म्हणजे काय, तर पाणिनी या ठिकाणी एक स्वराचं ग्रहण करतायत. उ याला ह्रस्व उ म्हणा, उ याला दीर्घ उ म्हणा आणि उ याला प्लुत उ म्हणा. आता ह्रस्व उकाराप्रमाणे म्हणजे काय, ज्याचं उच्चारण केवळ एका मात्रेत शक्य होतं, एक मात्रो भवेद ह्रस्वः, या नियमाने ज्या ज्या स्वराचं उच्चारण या ह्रस्व उकाराप्रमाणे आहे त्याला काय म्हणा? ह्रस्व स्वर म्हण. म्हणजे काय काय येऊन गेले त्याच्यात? अ, ए, उ, ऋ यांचं उच्चारण एका मात्रेत होत आहे म्हणून त्यांना ह्रस्व म्हणायचं. आता जो दुसरा उकार होता त्याचं उच्चारण करण्यासाठी आपल्याला थोडा पहिल्यापेक्षा दीर्घ कालावधी लागत आहे, किंबहुना त्याचं उच्चारण करण्यासाठी 2 मात्रांची आवश्यकता आहे, 2 निमेषाची आवश्यकता आहे. द्विमात्रो भवेद दीर्घ, ज्याचं उच्चारण करण्यासाठी 2 मात्रांचा कालावधी लागतो त्याला दीर्घ म्हणायचं, बरोबर. मग या उकाराप्रमाणेच ज्या ज्या वर्णाला उच्चारण करण्यासाठी
2 मात्रांचा कालावधी लागेल त्यांना काय म्हणायचं, दीर्घ म्हणायचं. मग काय आ, आई, हे सगळ्यांना आवाज येत- हा म्यूट ठेवा. सगळे म्यूट असल्यावर कदाचित माझा आवाज स्पष्ट येईल, अन्यथा तिथं आवाज break. हम्म. ठीक आहे, म्यूट ठेवा तोपर्यंत. आणि जर फारच समस्या असेल तर ते पण मला सांगा. ठीक आहे. दीर्घ काळाला म्हणजे काय, दीर्घ उकार ज्या ज्या स्वराचा उच्चार दीर्घ होतो त्याला दीर्घ स्वर म्हणून टाका. प्लुत उ कसा सांगितला, ज्याचं उच्चारण करण्यासाठी 3 पेक्षा अधिक मात्रांची कालावधी लागत असेल त्याला प्लुत म्हणायचं. मग असे प्लुत स्वर कोणकोणते असू शकतात, बेसिकली सगळेच्या सगळे स्वर हे प्लुत होऊ शकतात. तसाच आ, उ, ज्यांचं उच्चारण करण्यासाठी ती 2 पेक्षा अधिक मात्रे लागत असतील ना त्या स्वरांना काय म्हणायचं, प्लुत स्वर म्हणायचं. याचं फेमस उदाहरण म्हणजे हे जे उच्चारण करतो ना या स्वराला, ओ स्वराला प्लुत स्वर म्हणतात. अशा सगळ्या स्वरांची प्लुत संज्ञा होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. आता तुम्हाला ह्रस्व दीर्घ प्लुत कळलं. त्यांनी सांगितलं होतं काय, उकाराप्रमाणे कसा, ह्रस्व उकार, दीर्घ उकार आणि प्लुत उकार, या उकारांप्रमाणे ज्या ज्या स्वरांचा कालावधी असेल त्या त्या कालावधीला क्रमाने तुम्ही काय म्हणायचं, ह्रस्व म्हणायचं. म्हणजे ह्रस्व उ प्रमाणे ह्रस्व अ असेल, ह्रस्व ई असेल, ह्रस्व ऋ असेल, त्यांना पण ह्रस्व दीर्घ प्लुत असं क्रमाने त्यांच्या कालावधीप्रमाणे तुम्हाला त्यांना ही नावं द्यायची आहेत. हे नाव देऊन झाल्यानंतर एकाच स्वराचे आता 3 प्रकार केलेत आपण, ह्रस्व दीर्घ प्लुत. म्हणजे काय, अ ह्रस्व असतो, आ दीर्घ असतो आणि अ हा प्लुत पण असू शकतो. असे आकाराचे 3 भेद केलेत. इकाराचे, उकाराचे, विकाराचे असे प्रत्येकाचे 3 भेद केलेत. कळलं. आता पुढे सह अच म्हणजे तो स्वर प्रत्येकम उदात्तादि भेदेन त्रिधा, त्याचे पुन्हा 3 प्रकार पडतात. कुठले भेद ते, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. बरं, उदात्त अनुदात्त स्वरित कोणाला म्हणायचं त्याच्या व्याख्या सांगतायत. उच्चैरुदात्त, नीचैरनुदात्त, समाहार स्वरित. म्हणजे काय, उदात्त स्वर म्हणजे काय, समजा हा आपला कंठ भाग आहे, समजा हा माझा कंठ आहे आणि हे माझं मुख आहे. या कंठातून निघणारा ध्वनी ज्या वेळेला तालवादी स्थानांना म्हणजे वरच्या भागातून निष्पन्न होणारा जो स्वर असेल ना त्याला उदात्त म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नीचैरनुदात्त म्हणजे काय, हा जो निघणारा ध्वनी तो जर खालच्या अंगाने स्पर्श करून येत असेल, नीच म्हणजे नीच या ठिकाणी खालच्या अंगाने जर तो ध्वनी बाहेर येत असेल त्याला अनुदात्त असं म्हणतात. आणि जो स्वर वरच्या भागातूनही येत नाही, खालच्या भागातून येत नाही, पण मध्य भागातून समाहार, त्याला काय म्हणायचं, समाहार. ठीक आहे. तीच व्याख्या खाली जरा अजून स्पष्ट केलेली आहे. तालवादिषु ऊर्ध्वभागे निष्पन्न उदात्त म्हणजे काय, वरच्या तालवादी स्थानांकडून येणारा जो ध्वनी असेल त्याला उदात्त म्हणायचं. आणि अनुदात्त म्हणजे काय, तालवादिषु अधोभागे निष्पन्न म्हणजे स्वर, अनुदात्त स्वर म्हणजे काय, तालवादीच्या अधोभागातून निष्पन्न होणारा जो स्वर असेल त्याला अनुदात्त म्हणायचं. मग स्वरित म्हणजे काय, म्हणजे जो पूर्ण उदात्तही नाहीये, जो अनुदात्तही नाहीये, जो मधल्याच भागातून येतोय ना त्याला समाहार म्हणायचं. कळले हे सूत्र. उच्चैहि उदात्तः, नीचैहि अनुदात्तः, समाहार स्वरितः. आता त्यांनी सुरुवातीला एक वर्ण लक्षात ठेवा, अस्वर लक्षात घ्या. स्वराचे त्यांनी 3 प्रकार केले, ह्रस्व दीर्घ प्लुत. हे केल्यानंतर त्या प्रत्येकाचे 3 प्रकार केलात. उदात्त पण असतो, अनुदात्त पण असतो, स्वरित पण असतो. दीर्घ स्वरित पण असतो. आणि तो उदात्त पण असतो, अनुदात्त पण असतो, स्वरित पण असतो. असे आकाराचे किती भेद झालेत आता, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे.
आता या स्वरांना सध्या तुम्ही नाव द्या अनुनासिक, असे 9 प्रकार हे पडले. आता त्याचेच पुन्हा 9 प्रकार सांगणार आहेत, ते पुढच्या पंक्तीने क्लिअर करतायत. सहा नवविध, म्हणजे आतापर्यंत सांगितलेले जे 9 आकाराचे 9 भेद, त्या नावाचे पुन्हा आता 9 भेद प्रकार पडणार आहेत दुसरे. प्रत्येकम अनुनासिकत्वात प्रत्येकम अनुनासिकत्व अनुनासिकत्वाभ्याम द्विधा, याचे पुन्हा 2 प्रकारचे भेद पडणार आहेत. ठीक आहे. काय काय ते सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं, एक तर अनुनासिक आणि अनुनासिक हे जरा लक्षात घ्या. अनुनासिक म्हणजे काय, जर अ इ उ ऋ ए ऐ ओ औ यांच्या डोक्यावर जर एक चंद्रबिंदू दिली, प्रत्येक स्वराच्या डोक्यावर चंद्रबिंदू दिली, त्यांना काय नाव असेल, अनुनासिक स्वर. ठीक आहे. आणि ज्यांच्या डोक्यावर एक चंद्रबिंदू नाहीये त्यांना काय म्हणायचं, अनुनासिक स्वर म्हणायचं. आता 9 प्रकार पहिल्यांदा पाहिले होते ना, त्यांचे पुन्हा 9 प्रकार. एकतर हे सगळेचे सगळे अनुनासिक आणि अनुनासिक असे 9 + 9 मिळून आकाराचे एकूण 18 प्रकार आहेत. कळले? आता ते कसे, जरा तुम्हाला आकृतीने सांगतो म्हणजे लक्षात येईल. आकार हा 18 प्रकारचा कसा आहे तो जरा जाणून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत असे त्यांनी 3 प्रकार केलेत. त्या 3ही प्रकारांचे पुन्हा त्यांनी 9 प्रकार केले होते. हे 9 प्रकार तुम्हाला कळले की बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. उदात्त अनुदात्त स्वरित, ऱ्हस्वाचे, दीर्घाचे उदात्त अनुदात्त स्वरित आणि प्लुताचे पण उदात्त अनुदात्त स्वरित. आता त्या प्रत्येक उदात्ताचे 2 प्रकार केलेत, एक अनुनासिक आणि एक अनुनासिक आता तुम्ही ज्या वेळेला काउंट करताना त्यावेळेला ऱ्हस्व उदात्त अनुनासिक एक प्रकार, ऱ्हस्व उदात्त अनुनासिक दुसरा प्रकार, ऱ्हस्व अनुदात्त तिसरा प्रकार, ऱ्हस्व अनुदात्त अनुनासिक चौथा प्रकार, ऱ्हस्व स्वरित जो अनुनासिक आहे तो आहे 5वा प्रकार, आणि ऱ्हस्व असणारा स्वरित असणारा अनुनासिक तो 6वा प्रकार. बरोबर. त्याचप्रमाणे दीर्घ उदात्त अनुनासिक 7वा प्रकार, दीर्घ उदात्त अनुनासिक हा 8वा प्रकार. त्याचप्रमाणे प्रत्येक काउंट जर केले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 असा 18 प्रकारचा तुम्हाला पाहायला मिळेल. याचप्रमाणे 18 प्रकारचा ई, 18 प्रकारचा उ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही आकृती क्लिअर असेल. पुढे आता पुढचं एक सूत्र आलं ते सांगतो. पुढच्या स्वरावर आता ह्या पंक्तीमध्ये त्यांनी अनुनासिकत्व अनुनासिकत्व असे शब्द वापरलेत. पण आम्हाला प्रश्न पडतो, आम्हाला अनुनासिकच माहित नाही. असं असेल तर आम्हाला नेमकं अनुनासिक म्हणजे काय हे सांगा, असा जर प्रश्न असेल तर पाणिनी म्हणतात मुख नासिका वचनोनुनासिक, म्हणजे काय, मुख सहित नासिकया उच्चार्यमान वर्ण अनुनासिक संज्ञस्यात्. म्हणजे काय, मुखासहित जो नासिकेने सुद्धा ज्याचं उच्चारण होतं त्या वर्णाला आम्ही काय म्हणणार, अनुनासिक म्हणणार. कळलं? मग असे कुठले कुठले वर्ण आहेत ज्यांचं उच्चारण मुखसहित नासिकेने होतं, तर सोपं आहे. अ इ इत्यादी सगळेच्या सगळे स्वर यांच्या डोक्यावर जर चंद्रबिंदू दिली तर त्यांना अनुनासिक म्हणायचं. प्लस
प्रत्येक वर्गातील 5वं अक्षर क ख ग घ ङ, त्याच्यातला ङ, च छ ज ज ञ, ट ठ ड ढ ण, या प्रत्येक वर्गातील जो शेवटचा ङ न म हे जे सूत्र पाहिलं होतं त्यांना अनुनासिक म्हणायचं. अजून व्याकरणामध्ये य र ल व यांच्या डोक्यावर जर चंद्रबिंदी असेल ना त्यांना सुद्धा अनुनासिक म्हणतात. तर तुम्हाला अनुनासिक कळलेत. अनुनासिक म्हणजे काय? ज्यांचं उच्चारण तोंडासहित नाकाने होतं त्यांना अनुनासिक म्हणायचं. ठीक आहे. अनुस्वार वेगळा असतो आणि अनुनासिक वेगळा असतो. अनुनासिक वर्णाचं उच्चारण तोंडासहित नासिकेने होतं. अनुस्वार हा केवळ आणि केवळ नाकाच्या सहाय्यानेच उच्चारित होतो. ठीक आहे. हा भेद आहे दोघांपैकी. आता हे जर कळलं असेल तर पुढची प्रक्रिया सगळी कळेल. तर उत्तम. आता या स्लाइड मध्ये या सूत्रांमध्ये त्यांनी सुरुवातीला तुम्हाला प्रत्याहार बनवायला शिकवलं. सगळ्यात पहिला प्रत्याहार त्यांनी बनवला अच. अच म्हणजे स्वर. आता त्या स्वरांविषयी बोलणारे सगळेचे सगळे सूत्र होते. ते स्वर कसे असतात? ऱ्हस्व दीर्घ प्लुत असतात. पुन्हा त्यांचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. उदात्त, अनुदात्त, स्वरित असे प्रकार पडतात. त्या उदात्त अनुदात्त स्वरितांनाच पुन्हा 2 प्रकारात त्यांनी डिवाइड केले. एक अनुनासिक, एक अनुनासिक. असे करून आकाराचे 18 प्रकार, इकाराचे 18 प्रकार आणि उकाराचे 18 प्रकार ते सांगण्यासाठी आता सांगतायत. अ ए ओ ऋ एतेषां वर्णानां प्रत्येकम् 18 भेदाः. म्हणजे काय? आकाराचे पण तुम्हाला 18 भेद पाहायला मिळतील. इकाराचे तुम्हाला 18 भेद पाहायला मिळतील. उकाराचे पण मी जी स्लाइड दाखवली तशीच तुम्ही जर लिहून टाकलं ना तुम्हाला उकाराचे, ऋकाराचे असे प्रत्येकाचे 18 18 18 असे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. लृ वर्णस्य 12 म्हणतात. अ ए ओ ऋ. संस्कृतमध्ये लृ हा वर्ण पण येतो, हा स्वर पण येतो. त्याचे मात्र किती आहेत? फक्त 12च प्रकार आहेत. का? कारण त्यांच्यामध्ये दीर्घ काउंट केला जात नाही. एक तर लृकार असेल तो, एक तर ऱ्हस्व आणि प्लुत असे 2 प्रकार. म्हणजे ऱ्हस्वाचे एकूण 6, प्लुताचे एकूण 6 असे मिळून त्याचे फक्त 12 काउंट होतील. दीर्घाला सोडून द्यायचं. एवं एचामपि 12 तेषां ह्रस्व अभावात. ए ऐ ओ औ यांना एच या शब्दाने रिप्रेझेंट केलं जातं. एच एच म्हटलं म्हणजे काय आलं? ए ओम ऐ औच म्हणजे काय? ए ओ ऐ औ. यांचे किती प्रकार आहेत? एकाराचे 12 प्रकार, ओकाराचे 12 प्रकार, ऐकाराचे 12 प्रकार आणि औकाराचे 12 प्रकार. का त्यांचे 12 12 12 असेच का आहेत? कारण त्यांचा ऱ्हस्व नसतो. एकार हा कधीही ऱ्हस्व नसतो. जरी आपण मराठीमध्ये हा छोटा ए, हा मोठा ए असं वगैरे म्हणतात, पण ऍक्च्युली त्यांचा ऱ्हस्व नसतो. ओके. तर एवढं सगळं कळलं. याच्यानंतर सवर्ण संज्ञा करणारं पुढचं सूत्र आहे तुल्यास्य प्रयत्नम सवर्णम. सवर्ण संज्ञा याच्याने होते. कोण कोणाचं सवर्णी आहे असा जर प्रश्न असेल तर म्हणतात ताल्वादिस्थानम आभ्यंतर प्रयत्न इति एतद्वयं यस्य येन तुल्यं तन्नितः सवर्ण संज्ञं स्यात्. जोडी कोणाला म्हणायचं? सवर्णी कोणाला म्हणायचं? ते म्हणतात ज्यांचं तालू आदी जे स्थान आहे ते मॅच होत असेल, त्याचबरोबर उच्चारण स्थान जर मॅच होत असेल तर त्या 2ही वर्णांना एकमेकांचं काय म्हणायचं? सवर्णी म्हणायचं. उदाहरण देतो. कसं? तुम्हाला अ हा स्वर माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि आ हा सुद्धा स्वर तुम्हाला माहित आहे. अकाराचं आणि आकाराचं दोघांचंही उच्चारण स्थान हे काय आहे? कंठ. आता हे कशावरून कळणार? पुढच्या सूत्रांवरून तुम्हाला कळेल. पुढचे सूत्र पहिल्यांदा सांगतो आणि ते सांगून झाल्यानंतर मग सवर्णी काय प्रकार असते तो सांगतो. अपोह विसर्जनीयानाम कंठ. ठीक आहे. कंठस्थानीय वर्ण कुठले कुठले? तर म्हणतात अ, उ म्हणजे क ख ग घ यांना काय म्हणायचं?
कू असं म्हणायचं. म्हणजे ज्या ज्या वेळेला पाणिनी कू या शब्दाचा प्रयोग करतील त्या त्या वेळेला त्या कू शब्दाचा अर्थ करायचा क ख ग घ ङ. हे पाचही वर्ण कू या शब्दाने रिप्रेझेंट केले जातात. त्याचप्रमाणे ज्या वेळेला चू म्हणतील चू शब्दाने काय रिप्रेझेंट केलं जाईल च छ ज झ ञ. तसंच पुणे टठ ड ढ न पुणे तथ द द न आणि पू या शब्दाने प फ ब ब म. आता प्रत्येक सूत्रामध्ये तुम्हाला कू चू पू 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 हे शब्द येतील. त्याने तुम्ही समजून घ्यायचं की कू म्हटलं की कथ ग गंग चू म्हटलं की च छ ज वगैरे वगैरे. आता कंठस्थानीय वर्ण कुठले अ म्हणजे हे स्वर क ख ग घंग हे वर्ण प्लस ह म्हणजे हकार आणि विसर्जनीय म्हणजे विसर्ग यांचं उच्चारण स्थान काय आहे कंठ आहे. म्हणून त्यांना काय म्हणायचं कंठ्य वर्ण त्यांना म्हणायचं. तालु स्थान कोणाचं आहे इचुयशानाम तालु म्हणजे काय ई च छ ज झ ञ यकार आणि शकार यांचं उच्चारण स्थान आहे तालु म्हणून त्यांना म्हणायचं तालव्य वर्ण. तसंच ऋतुरसानाम मूर्धा ऋ हा जो स्वर आहे दीर्घ ह्रस्व आणि प्लुत सगळ्यांना काउंट केलं जातं. त्या र आणि श या वर्णांचं उच्चारण स्थान आहे. मूर्धा त्यांना मूर्धन्य वर्ण असं पण म्हणतात. ऋतुरसानाम दंता म्हणजे नृ हा स्वर तू म्हणजे तथ ददन ल आणि स या वर्णांचं उच्चारण काय आहे स्थान काय आहे दंताहा म्हणून त्यांना दंत्य वर्णाहा असं पण म्हणतात. त्याचप्रमाणे ऊ उ आणि उपध्मानीय यांचं उच्चारण काय असतं उच्चारण स्थान त्यात ओष्ठ. उ याचं उच्चारण ओष्ठाच्या साह्याने होतं. पू म्हणजे प फ ब भ म यांचंही उच्चारण ओठाच्या साह्याने होतं आणि उपध्मानीय म्हणजे असा विसर्ग ज्याच्या पुढे प आणि फ आलेला आहे त्या विसर्गाला उपध्मानीय म्हणतात. त्याचंही उच्चारण कशाने होतं ओठांच्या साह्याने होतं म्हणून त्यांना ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात. यमंगणनानाम नासिकाच ञ म ङ न न यांचं उच्चारण स्थान काय असतं नासिका. एदयितोः कंठतालु एकार आणि ऐकार ए ऐ यांचं उच्चारण स्थान असतं कंठतालु. यांचं उच्चारण स्थान असतं कंठोष्ठ. वकारस्य दंतोष्ठम वकार हा असं स्पेशल वर्ण आहे ज्याचं उच्चारण दाताच्या साह्याने पण होतं आणि ओठाच्या साह्याने पण होतं. त्याचप्रमाणे जिव्हामूल्यस्य जिव्हामूलम जिव्हामूल्य म्हणजे काय जिव्हाचा अग्रभाग त्या अग्रभागातून मूलम ऍक्च्युली अग्रभाग नाही मूलम म्हणजे त्याचा मूळ भाग आता दाखवता येणार नाही तो त्याच्यापासून ज्याचं उच्चारण होतं त्याला म्हणायचं जिव्हामूलम. जसं की क आणि ख हे ज्या वेळेला विसर्गाच्या पुढे येतील ना त्यावेळेला त्या विसर्गाला जिव्हामूल्य विसर्ग म्हणतात आणि त्याचं उच्चारण करत असताना अक यावेळी तुमच्या जिभेचा जो मूळ भाग इथं असणारा जो जिभेचा मूळ भाग तो आकसला जातो त्याला जिव्हामूल्य म्हणतात. नासिका अनुस्वारस्य अनुस्वाराचं उच्चारण स्थान काय असतं म्हणतात नासिका. आता हे सगळे उच्चारण स्थान त्यांनी सांगितलेत. याच्या व्यतिरिक्त आता आभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न हे सांगतील. ज्या ज्या वर्णांचे उच्चारण स्थान समान आहे ज्या ज्या वर्णांचा आभ्यंतर प्रयत्न समान आहे त्यांना परस्परांचं सवर्णी म्हणतात. हे आता मी तुम्हाला अजून एलॅबोरेट करून सांगतो. ही लिंक वापरा. पुढचे 40 मिनिटं आपण पुन्हा याच लिंकने जॉईन होऊयात आणि हे प्रकरण संज्ञा प्रकरण आज संपूया. हीच लिंक असणार. आता तुम्ही पुन्हा एकदा जॉईन होऊ शकता. ठीक आहे. तोपर्यंत जोपर्यंत चालेल तोपर्यंत कंटिन्यू करतो मी. ठीक आहे. आता सूत्राचा अर्थ लक्षात घेण्यापूर्वी तिथं तुम्हाला आता थोडस प्रयत्नांविषयी पण जाणून घ्या. प्रयत्न सांगितला यत्न हा म्हणजे प्रयत्न उच्चारण करत असताना लागणारे एफर्ट्स त्याला प्रयत्न म्हणतात. ते 2 प्रकारचा असतो. आभ्यंतर बाह्यश्च एक आभ्यंतर